दशक पाचवा, समास दुसरा, गुरुलक्षण। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। द्वादशी असल्यामुळे द्वादशीचा अभंग म्हणते। धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरुरायाचा, काय हो उतराई तुमचे चरणी माझे डोई। माझे मज दाखविले मी पण हिरोनिया गेले, सद्गुरु पायी लीन झालो तुका म्हणे मी उद्धरलो। जय जय रघुवीर समर्थ, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली। तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली। झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण, प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन। आदौ राम तपोवनादि गमनम, हत्वा मृगम कांचनम। वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं। वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं। पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम्, एतद्धि रामायणम्। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे। अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। आपला जो समास पाचवा चाललाय त्या ठिकाणी गुरुलक्षण सांगतायत समर्थ। आणि गुरुलक्षण सांगत असताना त्यांचा जो भाव आहे, त्यांचा जो भाव आहे गुरूंच्या चरणी, तो भाव आपल्या मनात निर्माण व्हावा अशी प्रार्थना आपण सद्गुरूंना करतो। आणि अशी प्रार्थना सद्गुरूंना केल्यानंतर त्यांचीच कृपा होऊन आपल्याला त्यांच्या भावामध्ये जाता येईल, एवढं ही शक्यता निश्चित आहे। असं केल्याशिवाय त्यांना जे अपेक्षित आहे ते मिळणार नाही। आज बघा योग असा आहे, द्वादशी आहे, आणि द्वादशी आमच्या गुरुमाऊलींचं म्हणजे गुरूंच्या पत्नीचं, मातेचं आजपासून आमचा उत्सव असतो। 13 कोटी रामनाम जपाचा सोहळा सुरू होतो 9 तारखेपासून। आज द्वादशी आहे आणि द्वादशीपासून आजपासून माझं त्यांचं पारायणाला सुरुवात केली।
आज द्वादशी, त्यांचं पारायण आणि हा 13 कोटी रामनामाचा सप्ताह ही सगळी गुरुकृपा आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी 15 दिवस या एकादशीपासून त्या एकादशीपर्यंत तिथे राहणं झालं आणि त्या ठिकाणी अतिशय आनंदाची अनुभूती झाली. त्याच्या सगळ्या आठवणी मनामध्ये साठतात आणि आजपासून चरित्राचं वाचन केलं तर त्यांच्या या वाचनाच्या म्हणजे त्यांच्या त्या चौरंगावरच म्हणजे त्या वस्त्रावरच माझं आजचं निरूपण होतं. ही त्यांचीच कृपा आहे. तर अशा पद्धतीने आपण जी गुरुलक्षण बघतो आहे त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा गुरु तर श्रेष्ठ आहेतच. गुरूंच्या श्रेष्ठत्व असताना आपल्याला ते समजणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्यावर आपण पहिल्या दिवशीपासून भर देतो आहे की सगळं काही असतं, फक्त ते आपल्याला वाटलं पाहिजे. उलट काय घडतं आपल्या जीवनामध्ये घडत असताना, उलट काय घडतं, जे नाही ते वाटत असतं आणि जे आपल्याला वाटत असतं ते प्रत्यक्षात नसतं. म्हणजे ह्या सगळ्या बुद्धीचा भ्रम आहे. जे आहे प्रत्यक्ष सत्य, ज्यांची कृपा आपल्यावर आहे, ज्यांचं प्रेम आपल्यावर आहे, ज्यांनी कल्याणासाठी ज्यांचा जन्म आहे, आपल्या कल्याणासाठी त्यांचा जन्म आहे, त्यांचं प्रेम आपल्याला दिसत नाही आणि प्रत्यक्षात ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांचं प्रेम खरं असत नाही. या सगळ्या गोष्टींचा जो भ्रम आहे तो भ्रम जर आपल्याला दूर करायचा असेल तर ते गुरुलक्षण समासामध्ये समर्थ म्हणतात की एक तर आधी ठरवा की आपले हे गुरु समर्थ आहेत किंवा कोणती तरी एक शक्ती जी आहे ती समर्थ शक्ती आहे. समर्थ म्हणजे समर्थ रामदास फक्त नाही, ती समर्थ शक्तीला समर्थ म्हटलं आहे की ती जी समर्थ शक्ती आपल्या पाठीशी आहे, प्रत्येक जीवाच्या पाठीशी आहे. फक्त आपल्याला जे समजत नसतं ते त्यांना समजत असतं. त्रिकालज्ञानी संत आपल्या पाठीशी असतात आणि त्यांचं काम एकच आहे फक्त की त्यांनी आपल्याला आपला मार्ग दाखवायचा आहे, आपलं कल्याण आपल्याला करवून द्यायचं, एवढंच त्यांचं तत्त्व आहे. ते आपल्यासोबत सतत असतात. मग असं असताना जे जे रुचे शिष्यामनी तैसीच करी मनधरणी ऐसी कामना पापिणी पडली गळा. जे झालंय ते फक्त वाचते, नंतर निरूपणाला सुरुवात करते. जो गुरु भीड सारू, जो अधमाहून अधम थोरू, चोरटा मैंद पामरू द्रव्य भोंदू श्रीराम. जैसा वैद्य दुराचारी केली सर्वस्वे बोहरी आणि सेकी भीड करी घातगण्या श्रीराम. तैसा गुरु नसावा जेणे अंतर पडे देवा, भीड करोनिया गोवा गाली बंधनाचा श्रीराम. जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि कुळक्रियेचे साधन, तोची सद्गुरु निधान दाखवी डोळा श्रीराम. देखणे दाखवी ती आदरे, मंत्र पुंकिती करणद्वारे, तुकीचे ज्ञान ते पामरे, अंतरती भगवंता श्रीराम. बाणे तिहींची कुण तोची गुरु सुलक्षण, तेथेची रिघावे शरण अत्यादरे मुमुक्षे श्रीराम. अद्वैत निरूपणे अगाध वक्ता, तरी विषयी लोलंगता, ऐसिया गुरुचेनी सार्थकता होणार नाही श्रीराम. जैसा निरूपण समयो तैसेची मनही करी वायो, कृतबुद्धीचा जयो झालाच नाही श्रीराम. निरूपणी सामर्थ्य सिद्धी, श्रवण होता दुराशा नावादी, नाना चमत्कारे बुद्धी दंडळू लागे श्रीराम. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त, तयासी सादृश्य भगवंत, आणि सामर्थ्यही अद्भुत सिद्धीचे नियोगे. आपली मध्ये जो मध्ये आपल्याला जो थांबलोय आपण त्या ठिकाणी या 8 ओव्यांचा अर्थ आठवण्यासाठी पुन्हा उजळणी स्वरूपात आपण हे वाचलं की ज्या ठिकाणी चमत्कार घडतात, चमत्कारांवरती विश्वास ठेवतो आपण, ज्या ठिकाणी सिद्धी प्राप्त व्यक्तीकडे गेलो, संत म्हणतही नाही त्याला, सिद्धी का प्राप्त झाली, कष्ट उपासना साधना त्यांनी केली आणि त्याला सिद्धी प्राप्त झाली. सिद्धी म्हणजे सर्वस्व नाही. आजच्या चरित्रामधला एक प्रसंग आहे की ज्या ठिकाणी अतिशय गोड असं चरित्र गायन म्हणजे सद्गुरूंचं चरित्र गायन आपल्या गळ्यातून, गोड गळ्यातून आमच्या जिजीमाई करत असत की त्यांचा गळा अतिशय गोड आणि समर्थांवरती भक्ती अतिशय, त्यांच्या सद्गुरूंवर अतिशय भक्ती असल्यामुळे त्यांनी त्यांची गोड गायन करायच्या पदांचं लागलीच महाराजांनी त्यांना सांगितलं की परीक्षा म्हणून त्यांना सांगितलं की हे जे तू गायन करते त्यात तू रमल्यासारखी मला वाटते, जे तू गायन करते त्यामध्ये रमल्यासारखी वाटते आणि लोकांनी जे त्याचं कौतुक करतायत ना तुझ्या गळ्याचं, त्यामध्ये तुला फार आनंद होतोय असं दिसतंय. त्यामुळे तुला उद्यापासून 4 महिने मी मौन व्रत धारण करायला सांगतो. ही असते साधना, ही असते तपश्चर्या. आणि प्रत्यक्ष सद्गुरू देहात असल्यामुळे त्यांना त्यांचं पुढचं भवितव्य माहिती आहे. या सिद्धीत रमू नको, या चमत्कारात रमू नको असं म्हणण्याचा उद्देश त्यांचा असावा. आपल्याला काही कळत नाही, आपण ज्याच्यामध्ये कौतुक होतो, आपल्याला जे बरं वाटतं ते त्यांनी खरं चांगल्या दृष्टीने करतायत. त्यांच्या सद्गुरूंची उपासना करतात, महाराजांच्या सद्गुरूची उपासना करणं काय वाईट म्हणेल का कोणी? नाही. पण महाराज त्रिकालज्ञानी असतात, हे संत त्रिकालज्ञानी. इथे जर जीव रमला, या ठिकाणी कौतुकामध्ये, प्रसिद्धीमध्ये, गोडगळ्यामध्ये जर जीव रमला तर तिला रामाला भेटता येणार नाही आहे.
या अर्थी 4 महिन्यासाठी तप कर म्हणाले. याचा अर्थ पूर्ण वेळ भजनं बंद करायला नाही सांगितले त्यांनी. 4 महिने तप केल्यावर त्यांच्या लक्षात आलं, महाराजांची आज्ञा पाळल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की अरे ह्या मौनामध्ये मला काहीतरी विशेष गोष्टीची सिद्धता झाली. ह्या ज्या गोष्टी कळतात ना, ह्या लोकांना, सगळ्या लोकांना कळत असतात. म्हणजे जे चमत्कारांमध्ये रमत नाहीत, जे छोट्या गोष्टींचा विचार करत नाही, जे दूरदृष्टीने विचार करतात, प्रत्येकच क्षेत्रात तसं आहे. आपण लग्न झालेला मुलगा, नवीन मुलगा जो असतो, तो लग्नानंतर जर भराभर खर्च करायला लागला तर घरचे मोठे लोक त्यांना सांगतात, अरे आपल्याला खूप पुढे जायचं आहे, इतक्या थोडक्या वेळात आपलं आयुष्य नाही आहे, आपल्याला खूप दिवस पैसा आणि पुढे मुलांचं भवितव्यसुद्धा तुला त्यानुसार करायचं आहे. त्यामुळे तू विचार करून हा पैशाची व्यवस्थित तू या सगळ्या गोष्टींचा विचार करून तू खर्च कर, असं वडील त्याला सांगतात. हे साधं संसारातलं उदाहरण आहे की जर तू आत्ताच सगळी उधळपट्टी केली तर पुढे तुला टिकणार नाही आणि तुला खूप दूरपर्यंत जायचं आहे आणि प्रत्येकाची जबाबदारी तुला घ्यायची आहे. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा वडील सांगतात संसाराच्या, मग हे परमार्थामध्ये सांगणारे सद्गुरू आहेत. थोडक्यामध्ये गोडी समजू नका, आपल्याला खूप पुढे जायचं आहे आणि अंतिम ध्येय असं आहे की जिथे कशाचीच गरज नाही आहे, जिथे कशाची गरज नाही आहे त्या ठिकाणी जर जायचं आहे तर कशालाही सगळं जमा करायचं आहे. आपल्याजवळचं ज्ञान आणि आपल्याजवळचा अहंकार, आपला ताठा, मीपणा सगळं सोडल्याशिवाय राम आपल्याला दिसणार नाही आहे हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं असेल की मौनात जायचं आहे 4 महिन्यासाठी. मग मौनामध्ये गेल्यानंतर गळा चांगला असून सुद्धा, मला गाता येत असून सुद्धा जर मला काही बोलायचं नाही, म्हणजे सद्गुरूंची काहीतरी वेगळी योजना असेल त्यासाठी, हा विचार त्या माऊलींनी केला. इतकी शरणागती प्रत्येक ठिकाणी असे सद्गुरू असतात. मग असे असल्यानंतर चमत्कारे बुद्ध दंडळू लागेल. जर चमत्कारामध्ये आपण रमलो, जर त्या चमत्कारच म्हणायचं नाही याला, जे आपल्याला पुढचं साधायचं आहे ते जर साधल्या गेलं नाही तर तो चमत्कारात अडकला जीव असं म्हटलं जातं. खरे सद्गुरू यामध्ये अडकू देत नाहीत. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त तयासी सादृश्य भगवंत आणि सामर्थ्य अद्भुत सिद्धीचे नियोगे. सुरुवातीच्या काळी इतकी साधना असायची, करायचे लोक की त्यांना सिद्धीचे नियोगे काहीही करू शकत होते. इतकी सिद्ध साधना त्यांच्यामध्ये होते. ऐसे दयांचे सामर्थ्य आमुचे ज्ञानाची नुसते व्यर्थ, ऐसा सामर्थ्यांचा स्वार्थ अंतरी वसे. पण हे सगळं अंतरी वसत असेल, दयांचे सामर्थ्य आमुचे ज्ञानाची नुसते व्यर्थ, त्यांचं जे सामर्थ्य आहे, म्हणजे सद्गुरूंनी जे सांगितलं ते वचन कुठून आलं आहे, त्यांचा जो अनुभूती आहे, त्यांनी जी रामरायाची अनुभूती घेतली किंवा त्यांच्या कोणत्या आराध्य दैवताची जी अनुभूती त्यांनी घेतली, ती अनुभूती तू घ्यावी, ही इच्छा असते शिष्यानी. ती अनुभूती घ्यावी माझ्यामध्ये, माझ्या देहामध्ये, तुझ्या देहामध्ये, उपासनेमध्ये न रमता ती अनुभूती घ्यावी. सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे. हा जो सामर्थ्याचा स्वार्थ आहे, समर्थ आहेत ते, त्याचा स्वार्थ अंतरामध्ये वसलेला आहे. आणि ते सांगतात ह्यामध्ये न रमता आपल्याला पुढे जायचं आहे, नुसतं ज्ञान हे व्यर्थ आहे. या ओळीचा अर्थ ऐसे समर्थयांचे सामर्थ्य, असे ते सद्गुरूंचे समर्थ, सद्गुरूंचं सामर्थ्य. आमुचे ज्ञानाचे नुसते व्यर्थ, ज्ञान घेऊन उपयोग नाही. आणि सुरुवातीच्या काळात जेव्हा आपण बघतो, जेव्हा आपण संसाराचा विचार करतो, त्यावेळी ज्ञान संपादन करण्यासाठी किती कष्ट करतो. आणि ते ज्ञान संपादन केल्यानंतर त्या ज्ञानाप्रमाणे आपल्याला मोबदला सुद्धा मिळतो. म्हणजे जो काही मोबदला आहे तो कष्टसाध्य आहे हे निश्चितच आहे. पण तो जो मोबदला आहे, तो मोबदला कशाच्या स्वरूपात आहे? ऐहिक स्वरूपात आहे. आणि आता जो मोबदला मिळणार आहे तो समाधानाच्या स्वरूपात आहे. हा 2 मधला फरक असल्यामुळे त्यांचं जे सामर्थ्य आहे ते वेगळं आहे. त्यांनी जी अनुभूती घेतली ती आपल्याला घ्यायची आहे. जसा संसारामध्ये त्या आपल्या अधिकाऱ्याप्रमाणे जसा पैसा आपल्याला मिळवायचा आहे, अधिकारी ज्या पोस्टवरती असतो तसा पैसा आपल्याला मिळवण्यासाठी आपले कष्ट असतात, तसं तेच क्षेत्र या परमार्थामध्ये ते जिथे आहे तिथे मला जायला पाहिजे की नाही प्रत्येक शिष्याला. त्यामुळे त्यांचा जो अंतरित स्वार्थ कोणता आहे? सामर्थ्याचा स्वार्थ. सामर्थ्याचा स्वार्थ चमत्काराचा नाही. चमत्काराने कुणाला तरी आकर्षित करणे आणि सामर्थ्य अंतरात असणे हा भाग अगदी वेगळा आहे. जे समर्थ सद्गुरू आहे, गुरुलक्षण म्हटलं आहे ना, तर जे समर्थ सद्गुरू आहेत त्यांचा अर्थ असा आहे की त्यांच्या अंतरामध्ये अतिशय स्वार्थ भरलेला आहे, जो निजस्वार्थ आहे. आपण स्वार्थावरती पुष्कळदा बोललो आहे. स्वार्थ आणि निजस्वार्थ यामधला जो फरक आहे, निजस्वार्थ म्हणजे आमचा जो खरा स्वार्थ आहे तो आपल्याला कळला तर आपण सुद्धा त्या गोष्टीचा अनुभव घेऊ शकतो. देण्यामधला आनंद, परोपकारामधला आनंद,
संग्रह न करण्यामधला आनंद, चमत्कारामध्ये न रमण्याचा आनंद, ऐहिकामध्ये न रमण्याचा आनंद, ऐहिकामध्ये भोगत असताना न रमण्याचा आनंद, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सद्गुरूंची आज्ञा पालन करण्यातला आनंद. जर समजा एखाद्या स्त्रीनी नवऱ्याची आज्ञा पालन केली आणि तिला जर आनंद मिळत असेल तर त्यासारखं सुख नाही. पण त्याचं पालन करायचं मला आनंदच नाही तर ते सुख तिला मिळणं शक्यच नाही. म्हणजे सगळं माझ्या वाटण्यावर, त्या स्त्रीच्या पुरुषाच्या वाटण्यावर आहे. मला जर त्या पुरुषाच्याबद्दल शरणागती पत्करून त्यांनी म्हटलं जे ऐकून मला आनंद मिळत असेल तर ती स्त्री सुखी होणार आहे. अन्यथा त्या स्त्रीला ते सुख मिळणं कदापि शक्य नाही. कारण तिला ते वाटतच नाही. तो मोठा वाटत नाही, त्याला शरण जावं वाटत नाही, त्याची आज्ञा पालन करावी वाटतच नाही, तर ती गोष्ट तिला मिळणे शक्यच नाही. म्हणजे सगळं काही सद्गुरूंपेक्षा शिष्यांवरही अवलंबून आहे. सद्गुरू चांगलेच आहेत हे गृहीत धरलंय. गृहीत म्हणजे काय? सत्यच आहे ते. हे सत्य त्रिकालाबाधित सत्य आहे. सूर्यप्रकाशा इतकं सत्य की सद्गुरू काय आहे. पण आपण ते मानलं पाहिजे. एवढीच ती महत्त्वाची जी गोष्ट आहे. तो सामर्थ्याचा जो स्वार्थ आहे त्यांचा तो मला कळला तेव्हा कुठे मती स्थिर होणार आहे. अन्यथा माझी मती स्थिर होऊ शकत नाही. आत्तापर्यंत कळलंच नाही तर मतीला पटलं नाही, ऐकलं नाही, ऐकून अगदी वरून निघून गेलं तर मला ते वाटणार नाही. मग हे गुरु लक्षणच आम्हाला समजलं नाही तर त्या मार्गाने कोण जाणार आहे. त्यामुळे अंतरिम असलेला त्यांचा जो प्रेमाचा अंकुर आहे तो आपल्याला आकर्षणाचा सिद्धांत असला पाहिजे. निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे, दुराशा धरती वोकटे शब्द ज्ञाते कामिक. आता या ठिकाणी निशेष दुराशा तुटे, जो काही राहतो काहीही निशेष राहत नाही. ज्या ठिकाणी तुझं माझं असं अस्तित्व नाही तरीच भगवंत भेटे. या स्त्रीला जर वाटलं की माझं असं काही अस्तित्व नाही, तो म्हणतोय त्याच्या दोघांपैकी कुणालाही, या ठिकाणी तिसरा विषय काढण्याचं कारण नाही की नवीन काळ जुना काळ हे काढण्याचं कारण नाही. मला जर सुख वाटतं, पुष्कळ जोडपे आपण बघतो की ज्या ठिकाणी त्या व्यक्तीला जर सुख मिळत असेल तर दुसरं कोणीही तिला म्हणू शकत नाही अगं तुला इतका त्रास असून तू कशी सहन करते. ती म्हणते मला वाटत नाही ना, मग प्रश्न मिटला. मला वाटलं तर तिच्या आईवडिलांनी काय कुणीही समजावून सांगितलं तरी तिला ते पटू शकत नाही. आणि जर तिला वाटलं तर कुणाचं ती ऐकत पण नाही. म्हणजे सगळं त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. तुझ्या जीवनाचा तुझं शिल्पकार ते सद्गुरू पै सांगतच असतात. तुझ्या जीवनाचा तुझं शिल्पकार तू ठरव. आणि ठरवण्यासाठी योग्य मार्गदर्शन पाहिजे ना, त्यासाठी हे ग्रंथ आहेत. मग या स्त्रीने जर ठरवलं असेल की मला यातूनच आनंद मिळतोय तर मग त्याचा त्रासही झाला तर त्याचा वाटत नाही. जसा एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासाचा त्रास वाटत नाही तेव्हा तो अतिशय उत्तम गुण घेऊन पास होतो, तसा जर त्याला वाटलं नाही तर त्याला इच्छा झाली नाही तर त्याला गुण मिळण्याचा प्रश्न निर्माणच होत नाही. मग हे सगळं त्या विद्यार्थ्यावर, ते सगळं त्या स्त्रीवर, ते सगळं त्या शिष्यावर नाही का अवलंबून. मग त्या शिष्याला जसं वाटलं तसा तो मिळवतो. आणि तेवढं सामर्थ्य भगवंतानीच आपल्याला दिलं आहे. तुम्हाला वाटलं नाही, रावणाला समजत होतं पण त्याला वाटलंच नाही की आपण रामाला शरण जावं, नाही तर एवढं सगळं रामायण घडलंच नसतं. या सगळ्या गोष्टी वाटण्यावर नाही तर किती प्रगाढ पंडित दशग्रंथी ब्राह्मण की ज्याला शिवाचा कैलास पर्वत हलवला आहे त्यांनी, की शिवाला आणा म्हटलं तर शिव साधनेत आहेत, कसं उठवायचं. मग सरळ त्यांनी पर्वत उचलून आणण्याचं सामर्थ्य जर त्याच्यामध्ये आहे, कैलास पर्वत जिथे आपण बघूसुद्धा शकत नाही ते कैलास पर्वत उचलून आणण्याचं सामर्थ्य रावणामध्ये आहे. पण तरीसुद्धा रामासमोर झुकायचं नाही ना. जे धर्माबद्दल चुकायचं नाही, चांगल्या सज्जनापुढे झुकायचं नाही, मग झाला ना नाश. नाश कुणामुळे झाला? त्याच्या अहंकारामुळे झाला, ज्ञानाने नाही झाला. कदाचित त्याला मनात वाटतही असेल की हे ज्ञान खोल आहे आणि आता खोल आहे. शेवटी लक्ष्मणाला पाठवलं आहे रामांनी की जर त्याचं ज्ञान ऐक. त्याला जे काही ज्ञान आहे ते कुणाजवळ नाही. कोणत्याच हे जे ज्ञान आहे रावणाजवळ ते कुणाजवळ सापडणार नाही असा तो ज्ञानी आहे, हे रामाला माहिती आहे. मग एवढं सगळं ज्ञान, शिवाची कृपा, शिव आणि राम एकच आहे, राम आणि शिव एकच आहे. मग एवढं असून सुद्धा रामाच्या हाताने मृत्यू, आपण त्याला मोक्ष म्हणू भले, पण तरी प्रत्यक्षात आपण त्याचा अर्थ काय काढतो की रावणाचा नाश झाला. कुणामुळे? रामांनी केला. मग रामांनी का केला नाश? कारण त्याला की तो एक नाही ठरला, तो मी एक आहे, धर्माच्या बाजूने उभा नाही राहिला. मग धर्माच्या बाजूने उभा नाही राहिला तर तुमचं ज्ञान व्यर्थ आहे ना. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं गुह्यतम ज्ञान आपल्याला मिळत आहे
की ज्या ठिकाणी रामराय प्रसन्न असतील, म्हणजेच आपलं हृदयामध्ये बसलेले रामराय प्रसन्न केव्हा होतात, जेव्हा आपण सद्गुरूंचं ऐकतो. ही भावना शिष्याच्या मनात निर्माण झाली तरच, नाही तर सगळे शब्द खोटे आहे. दुराशा धरती वोखटे धर्मज्ञाते कामिक, नाही तर धर्मज्ञान असून सुद्धा ते कामिक आहे, त्याचा काही अर्थ नाही, ते खोटे आहे, ते खोटं आहे. आणि खरं खोटं मध्ये ते सगळं खोटं आणि एक भगवंत खरा, आणि भगवंत खरा हे सांगणारे सद्गुरू खरे, याच्या व्यतिरिक्त सगळं खोटं, असं गुरुलक्षण आहे. इतकं आपल्याला सखोल म्हणण्यापेक्षा आपल्याला आवडेल असं ज्ञान या ठिकाणी समर्थांनी दिलं आहे. या ठिकाणी ते म्हणतात, निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे, दुराशा धरिता वोखटे शब्द ज्ञाते कामिक. आता समजलं शब्द ज्ञाते, ज्यांना शब्दांचं ज्ञान आहे आणि आपल्याला शब्दांचं अंतर तोडायचं आहे. तुटे शब्दांचे अंतर म्हणतात समर्थ, की शब्द 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 म्हणजे काय, भावना महत्वाची. मग या ठिकाणी त्या व्यक्तीला जर वाटलं की मी समर्थांना शरण गेली, तर समर्थ सांगतील तसं, म्हणजे आतून जो आवाज निघतो तो, ह्याच्याहून साधं काय असू शकेल. आतून जो आवाज निघतो तोच समर्थांचा आवाज आहे. दुसरीकडे जाऊन पाहायची गरजच नाही. हा अनुभव प्रत्येक शिष्याने घेऊ शकण्याची सामर्थ्य रामरायांनीच प्रदान केलंय. आता असं जर नातं कळत असेल तर आपल्यासारखे भाग्यवान आपण नाही का. म्हणजे गुरुलक्षण हे की आपण आपल्याला ओळखणं, इतरांना ओळखण्यापेक्षा आपण आपल्याला ओळखणं हा द्वादशीचा प्रसाद समजू. द्वादशीचा हा अतिशय गोड प्रसाद आहे की ज्या ठिकाणी स्वतःची ओळख स्वतःला होणे. आतून वाटतंय ना करायचं, मग करायचं. एखादी गोष्ट झाली नाही, ती सद्गुरूंची इच्छा. ती का झाली नाही, मला दुःख का आलं, ही सद्गुरूंची इच्छा. त्यांची कठीणातली कठीण परीक्षा ते घेत आहेत माझी. हा ठाम विश्वास गुरूंवर असला पाहिजे. आणि गुरु वाईट चिंतू शकत नाही. जास्तीत जास्त सुख देण्याचा प्रयत्न करतात. जसे आई वडील जास्तीत जास्त सुख देण्याचा प्रयत्न करतात आपल्या मुलांना, तितकंच प्रेम सद्गुरू करतात. आणि त्यामुळे सद्गुरूंवर अविश्वास ठेवण्याचं आणि त्यांनी त्यांच्याकडे जाऊन माझं असं नुकसान झालं म्हणणाऱ्याचा करंटा कोणी आपल्यासारखा दुसरा नाही. त्यामुळे त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून सगळी जबाबदारी त्यांच्यावरती सोडून आपण मुक्त होणे सोपं वाटतं, पण नाही यानं वाटतं. ते जर जमत असेल तर ते गुरुलक्षण. गुरु एक बाजू पक्की झाली आता की गुरु प्रकाश सगळीकडे पसरतो आणि त्या सूर्यप्रकाशाला आपण खिडकी लावून बंद करणे हा आपल्यासारखा करंटा कोणी नाही. आणि त्या प्रकाशाचा जर आपण अनुभव घेतला तर आपल्यासारखं भाग्यवान कोणी नाही. या दोन गोष्टीमध्ये जीवांनी शांत व्हायला पाहिजे. दोन मार्ग आहेत. आता 2 roads ही आम्हाला इंग्लिशमध्ये कविता होती. त्या लोकांचं एवढं वरवरचं ज्ञान असून सुद्धा ते आपलंच कुठलं तरी चोरतात आणि 2 roads अशी कविता केली होती की जर का एकदा एका रोडनी गेलो ना तर त्या रोडनीच पुढे जावं लागतं आपल्याला. एक रस्ता आपण पकडला, महाजनोयन गतस्थ पंथ. आपल्याला अतिशय समृद्ध अशी संस्कृती आहे, अतिशय समृद्ध अशी परंपरा आहे आपली ऋषीमुनींची. ऋषींच्या नावानी, गोत्राच्या नावानी आपलं नाव आहे, आपलं कुळ आहे. मग एवढी परंपरा असताना तो मार्ग सोडतो आणि काट्याकुट्यानी जातो. त्याला काय करणार. एक रोड जर ठरवला त्या रोडनी जायचं आहे. अगदी त्या रोडनी कितीही त्रास झाला तरी सद्गुरू पाठीशी आहेत आणि समोर रामचंद्र आहेत असा पाहून जो विचार करेल त्याचं ते ज्ञान खरं ज्ञान. बाकी सगळं खोटं आहे. आत्तापर्यंत झालं ते झालं. अज्ञानात काय गोष्टी होत नाही. मग आता हे ज्ञानही मला खूप झालं. जसं आपण रावणाबद्दल बोललो, दशग्रंथी, आणि याच्यासारखं ज्ञान कोणाला नाही. त्यांनी सुद्धा रामाला न मानण्यामुळे काय झालं. मग त्यापेक्षा ज्ञानाच्या मागे लागण्यापेक्षा आपण आत्मशक्तीला जर ओळखलं तर आत्मशक्ती सद्गुरू तिथेच असतात आणि ती ओळखणं. मग बाकी सगळे शब्द ज्ञाते कामिक 36व्या ओळीमध्ये सगळं क्लिअर. दोन्ही गोष्टी स्पष्ट झाल्यात की निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे. आपली जीवाशिवाची भेट व्हायची असेल तर आपण आपल्याला ओळखलं पाहिजे. जन्माआधी कोहम कोहम, जन्माआधी सोहम सोहम, जन्मानंतर कोहम कोहम. कोडे हे सुटण्यासाठी शिवानंद रूपम शिवोहम शिवोहम. आधी म्हणतो मी कोण आहे, मी कोण आहे. जन्मल्याबरोबर आधी म्हणत असतो, सांगितलं असतं भगवंतांनी की तू कोण आहे, तू आणि मी एकच आहे. पण नंतर मी कोण आहे ओळखत नाही, कारण माया बाजूला येते. आई दिसते, वडील दिसतं, संसार दिसतो. हे सगळं दिसल्यावर कोहम कोहम मी कोण पडलेला प्रश्न सद्गुरूंच्या जवळ गेल्यावर सुटतो. बाकी सगळं खोटं आहे.
बहुत ज्ञाती नागवली कामनेने वेडी केली, कामना इच्छिताच मेली बापुडी मूर्खे. इतकं ज्ञान झालंय, भरपूर ज्ञान. ज्याचं उदाहरण पुन्हा रावण. आपण रामाबद्दल बोलतोय, दासबोधाबद्दल बोलतोय. अनेन प्रियताम देव भगवान जानकीपती श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकम कुलदैवतम. रामाबद्दल बोलत असताना रावण येतोच. मग त्यांनी ज्ञान होतं की नाही. मग नागवेली आहे ती. एखाद्या वेलावर जसं येते आणि खाऊन टाकते त्याला, तशी ही नागवेली कामनेने वेडी केली. कामना, इच्छा, ज्या ज्या काही इच्छा आहेत, इच्छा संपल्या नाही तर मोक्ष नाही. इच्छा संपणे म्हणजेच मोक्ष आहे. मरणानंतर मोक्ष मिळतो ही संकल्पना आहे. असेल नसेल कुणी बघितलं. असेलही आणि नसेलही. चांगल्या कर्मांची फळं मिळतील, वाईटाची मिळतील, हे नंतरच्या गोष्टी कुणी बघितलं. एकदा जीवाचा प्राण गेला, जीवातून प्राण गेला, कुणी बघितलं पुढचं. पण आत्ताच सध्या जर कामना नसेल, खूप हलकं वाटतं. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता जर जीवन जगायला थोडीफार सुरुवात केली रामनामा घेऊन, जे काही आपलं आराध्य असेल त्यांनी, बरंच हलकं वाटतं. कारण असं वाटतं की जे चांगलं झालंय ते त्यांच्यामुळे झालंय आणि जे नाही झालंय ते सुद्धा ते बघून घेतील. ही जी छोटीशी भावना, छोटी म्हणण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची भावना निर्माण झाली, हलकं वाटतं. कारण मी करता नाही, मी शरण गेलेलो आहे. त्यामुळे ही जी नागवेली आहे ना, जी दुष्ट वेल आहे, जी विषबाधा आहे, ती विषबाधा थांबते. विष आपल्या बुद्धीतच आहे. आपल्या बुद्धीचाच आपल्याला अभिमान असतो आणि ती बुद्धीच आपली विषबाधा करणारी आहे. मग कामना इच्छिताचं मेली बापुडी मूर्खे. आणि जर नाही झालं तर मूर्खपणा, झालो तर सुज्ञपणा. पुन्हा त्या 2 ओळींना त्यांनी स्पष्ट केला. निशेष कामना रहित ऐसा तो विरुळा संत, अवघ्या वेगळे मत अक्षय ज्याचे. खरंच प्रत्येकाला मिळाला आहे का असा अक्षय सुख देणारा संत जो असेल तो खरा संत आहे. कारण गुरु लक्षण म्हटलं आहे त्यांनी. गुरु लक्षणामध्ये जर आपण आधीच अडकत असू तर ते अक्षय सुख देणारे संत नाही, हे आपल्याला समजतं आतमध्ये. पाहता पाहता भक्त रीता. भक्त कसं म्हणायचं त्याला. एक ओळखीची व्यक्ती होती जे सुरुवातीला छान मोठ्या पोस्टवर बँकेमध्ये नोकरी करणारी, आमच्या नात्यातली. त्यांनी एका कोणत्या तरी गुरूंच्या मागे लागल्या. तर मागेच म्हणावं लागेल त्यांना. मागे लागली. हळूहळू हळूहळू सगळं घर रिकामं झालं. बायको पोरं रस्त्यावर आली. आणि ह्याला खरंच संत म्हणायचं म्हणजे काय होतं नव्हतं ते सगळं त्यांनी घेतलं. आणि एक दिवस ते निघून गेले कुठेतरी. म्हणजे हे सगळे रस्त्यावर आले. नाही ती व्यसनं लागली. असा कसा गुरु असू शकतो. निशेष कामना रहित ऐसा तो विरळा संत. ह्याला वाटतंय खूप प्रेमाने करतोय. सगळेजण म्हणतात घरी काम करण्यापेक्षा सद्गुरूच्या घरी सेवा करावी. किती सरळ अर्थ आहे छान हा. घरी करण्यापेक्षा. आणि कलियुगामध्ये तर ह्याला अतिशय काळजी करावी लागणार आहे असं समर्थांचंच म्हणणं आहे या लक्षणामध्ये. की घरी काम करण्यापेक्षा, घरी काम नाही करत पण जितकं काम सद्गुरूंच्या दारी करून आपल्याला समाधान मिळतं ते कुठेच मिळत नाही. पण सद्गुरू तसा पाहिजे ना. सद्गुरू अक्षय सुख देणारा पाहिजे ना. सद्गुरू निस्वार्थी पाहिजे किंवा निजस्वार्थ ज्याचा नसला पाहिजे, की कल्याणाची कामना असणारा सद्गुरू पाहिजे. तरच ते सगळं मिळणार आहे. अवघ्या वेगळे मत आहे हे सगळं. जे जास्त दिसतं 90% त्यापेक्षा 10% जे असतात ते सद्गुरू असतात. जे जास्तीत जास्त दिसतात ते अक्षय सुख देणारे नसतात. आणि अक्षय सुख म्हणजे कधीही दुःख येणार नाही. दुःख निवृत्ती, आनंद प्राप्ती. दुःखाची निवृत्ती पूर्णपणे. आज मला सुख मिळालंय पण उद्या जर माझं सुख राहत नसेल तिथे जाऊन तर ते अक्षय सुख कसं राहील. त्याच्या दुःखाची संपूर्ण निवृत्ती. आणि नुसती निवृत्ती करून चालणार. नुसती निवृत्ती झाली माणूस उदास होतो. निवृत्त झाली म्हणजे उदासी येते. मी निवृत्त झालो. एखादा माणूस जेव्हा नोकरीतून निवृत्ती घेतो उदास होतो की मला आता इकडेही काम नाही तिकडेही काम नाही. उदासीनतेच्या याच्यावर असतो तो. त्या याच्यावर त्याला सांभाळणं कठीण जातं. त्या व्यक्तीला सांभाळणं कठीण जातं. त्यापेक्षा आधीपासूनच जर त्यांनी स्वतःची जर सोय केली तर त्याला निवृत्तीसुद्धा त्रासदायक होत नाही. मग निवृत्ती होते. कधी काळी निवृत्ती होते दुःखाची. कारण की खूप दुःखाचे टक्के टोणपे खाल्ले की माणूस म्हणतो या जगात काही अर्थ नाही. निवृत्ती झाली. आता नाही वाटत आहे मला या संसारात पडायचं. इथपर्यंत पण पुढे आनंद आहे हे जेव्हा दिसत नाही, ते अक्षय सुख मिळत नाही, ती सुद्धा अडकण्याची अवस्था आहे. ही सुद्धा अडकण्याची अवस्था आहे. उदासीन नाही राहायचं आहे. अतिशय सतत ताजंतवानं राहायचं आहे. सतत फ्रेश, सतत हासरं, सतत त्याला आनंद प्राप्ती झाली म्हणायचं. नाही तर निवृत्ती झाली दुःखाची नुसती तर तो उदास होतो हे निश्चित आहे.
कारण काय जबरदस्तीचं काम आहे. जबरदस्तीने मला आता याच्यात कोणी विचारत नाही, मला हे दुःखच दुःख दिसतं, मी आता आपण सगळ्यापासून अलिप्त राहतो, एकटा बसतो, असं जे म्हणतं त्याला उदासीनतेची झालर आहे, त्याला पुन्हा मोठ्या दुःखाची झालर आहे. पण ती दुःखाची झालर तेव्हाच निवृत्त होऊ शकते जेव्हा आपण अक्षय सुख आपल्या हातात लागतं, आणि ते अक्षय सुख सद्गुरू देऊ शकतात. असे सद्गुरूच फक्त सद्गुरू आहेत, अन्यथा बाकीचे सगळे असे नाही. शब्दज्ञाते कामिक 36वी ओवी. हे सगळे शब्दज्ञाते कामिक आहे, किंवा आणखी नाना चमत्कारे बुद्धी दंडळू लागे 33. या ठिकाणी असे सद्गुरू आम्हाला मान्य नाही. जे सद्गुरू म्हणवतात त्यांनी अक्षय सुखाची प्राप्ती करून द्यायलाच पाहिजे. जे ते आहेत तेच आपल्याला देणार हे निश्चित आहे. मग अक्षय ठेवा सकळांचा, परिपांगडा फिटेना शरीराचा, तेणे मार्ग ईश्वराचा चुकून जाती. अक्षय ठेवा सकळांचा हा सगळ्यांचा एकच आहे. अक्षय ठेवा आनंदाचा, कारण आनंदाचा अंशच आपण आहोत. तरी पांगडा फिटेना शरीराचा, एवढं सगळं त्याला माहिती आहे. असेल तर त्या सद्गुरूला जर माहिती असेल की आपण अक्षय सुखाचा अंश आहोत, हे जर माहिती असेल, नाही नसेल माहिती तर पांगडा फिटेना शरीराचा, शरीराच्या भोवतीच त्याचा गुंत आहे. आता शरीर आणि हृदय, शरीरामधलं हृदय, या गोष्टी अंतरात्मा आणि शरीर हे दोन भाग स्पष्ट, की शरीराच्या संबंधित जे काही सुख मिळत आहे ते सुख जर त्याचं घेणं सुरू असेल तर ते कसं अक्षय सुख देणारं असू शकत नाही. तेणे मार्ग ईश्वराचा चुकवून जाती. मग जर तो शरीराभोवती गुंतून राहिला, शरीराबद्दलच तो विचार करत राहिला, भौतिक माया संसार आणि कामना ह्यामध्ये जर तो स्वतः गुंतत असेल तर ईश्वराचा मार्ग चुकला ना. ईश्वराचा मार्ग चुकला. आणि आपण सद्गुरूंकडे जेव्हा जातो तेव्हा ईश्वर प्राप्तीसाठी जातो, आनंद प्राप्तीसाठी जातो, दुःख निवृत्तीसाठी जातो, हे सगळं राहून जाईल. अक्षय ठेवा सकळांचा, परिपांगडा फिटेना शरीराचा, तेणे मार्ग ईश्वराचा चुकून जाती. आणि तिथे सुद्धा चुकतं म्हणतात, म्हणजे चांगल्या मार्गाला राहिला, गुरु पण सापडला, पण तो गुरु जर शरीराच्या भोवतीच गुंतून असेल स्वतःच्या आणि इतरांच्या, तर त्या ठिकाणी पुन्हा ईश्वरापासून आपण दूर जाणार आहे. त्यामुळे शिष्यांनी सुद्धा सतर्क राहिलं पाहिजे. आता साधा एखादा रोग झाला, आणि रोग झाल्यानंतर कितीतरी आपण व्हिडिओज बघतो की रोग झाल्यानंतर एखाद्या डॉक्टरकडे गेलो आणि त्या डॉक्टरला निदानच झालं नाही, म्हणजे साध्या गोष्टीला वाढवलं आणि तो आणखी दुःखामध्ये बरबटत गेला, तर त्या डॉक्टरला कोणी मान देईल का? त्यापेक्षा विशेष निदान करणारा डॉक्टर मिळाला, त्याला 15 दिवसात बरं वाटलं, असेही डॉक्टर असतात. शोधायला पाहिजे ना. कुणाच्या मागे लागतोय? 2 वर्ष झाले रोग संपत नाही, तरीसुद्धा पुन्हा त्याच डॉक्टरकडे आपण जाणार का? हे जर साधारण नियम आपले आहेत, तर परमार्थामध्ये तर आपल्याला एकदाच संधी आहे. फक्त एकदा नरदेह, किती जन्म झाले आणि काय काय भोगलंय माहिती नाही. अशा कठीण परिस्थितीमध्ये अतिशय उत्तम असा नरदेह आपल्याला मिळाला आहे. ती एकदाची संधी आहे. त्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा असेल तर ईश्वराला बघणं हेच आपला अंतिम उद्देश असला पाहिजे. आणि तो जर नसेल तर ते बाकी सगळं व्यर्थ आहे. समर्थ स्पष्ट म्हणतात या ठिकाणी, हे जर दाखवत नसेल, असा जर सद्गुरू नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे. सिद्धी आणि सामर्थ्य झाले, सामर्थ्य देहास महत्व आले, तेणे बेंचाड बळकावले देहबुद्धीचे. पुन्हा तीच ओवी आहे, अगदी पुन्हा तीच आत्ता जी आपण वाचली की तीच ओवी पुन्हा आली आहे, की जर सिद्धी प्राप्त झाली, निरूपणे सामर्थ्य सिद्धी 33वी ओवी. निरूपणे सामर्थ्य सिद्धी श्रवण होता दुराशा बाधी, नाना चमत्कारे बुद्धी दंडळू लागे. तीच बुद्धी पुन्हा सिद्धी आणि सामर्थ्य झाले, समर्थे देहास महत्व आले, तेणे बेंचाड बाळकावले देहबुद्धीचे. जर सिद्धीने देहाला महत्व आलं, मी केलं, मी तुला बरं केलं, माझ्यामुळे मुलं झाली, माझ्यामुळे असं घडलं, माझ्यामुळे तुला घर मिळालं, माझ्याकडे आला तर तुझं हे सगळं पूर्ण होणार आहे. या सगळ्या सिद्धी प्राप्त असलेला जो व्यक्ती आहे, तो जर देहाला महत्त्व देत राहिला, बेंचाड बळकावले देहबुद्धीचे, तो देहबुद्धीचाच आहे, देहबुद्धीमध्येच अडकलेला आहे असं समजायला हरकत नाही. म्हणजे आपण सरळ अर्थ असा काढायचा की काम झालं म्हणजेच फक्त तो सद्गुरू आहे असं नाही. काम नाही झालं, आपल्या मनाची इच्छा पूर्ण नाही झाली, तरीही समर्थांवर विश्वास ठेवणे, ह्याला खरं ईश्वर प्राप्तीचा मार्ग आपण म्हणू शकतो. प्रत्येक गोष्ट पूर्ण झाली, ती प्रारब्धाप्रमाणे गोष्ट घडत असते. प्रारब्धात कोणीही बदल करत नाही.
ना सद्गुरू स्वतःच्या प्रारब्धात बदल करत, ना देव स्वतःच्या प्रारब्धात बदल करू शकत. तर आपल्यासाठी कोण काय बदल करणार आहे? आपल्या प्रारब्धामध्ये जे आहे ते घडणार आहे. तरीसुद्धा जर आमची शक्ती वाढत असेल तर तो सद्गुरू आहे, अन्यथा तो देहामध्ये गुरफटलेला तो साधा जीव आहे. त्या ठिकाणी आपल्याला जाण्याचं काही कारण नाही. सांडून अक्षय सुख, सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख, कामने सरे सारिके दुःख, आणिक काहीच नाही. पुन्हा कामना वाढत असेल, पुन्हा जर सगळ्या गोष्टी सांडून अक्षय सुख, अरे अक्षय सुखाचा ठेवा आहे, अमृताचा कुंभ भरलाय, समोर आत्माराम आहे, आत्माराम आपल्या जवळ आहे, तो ओळखता येत नाही. इतकं सुंदर अक्षय सुख आपल्या जवळ आहे. मरताना तृप्त मनाने, जगताना तृप्त मनाने जर जगू शकत असतो आपण, तरीही जगत नसू. बुद्धीमुळे, सगळं बुद्धीमुळे. आपल्या बुद्धीला जसं वळवलं, मनाला जसं वळवलं तशी वळते. मनाला म्हणायचं याच्यात सुख नाही, आपल्याजवळ जे आहे तेच देऊ शकतो आपण, आपल्याजवळ जे नाही ते कसं देणार. त्यामुळे आपल्याजवळ जे आहे तेच फक्त द्यायचं आहे. आणि मग अक्षय सुख, सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख, माझ्याजवळचं सोडून सामर्थ्य पाहिजे मला म्हणणारे मूर्ख आहेत. कामना सारिके दुःख, आणिक नाही. अरे दुःख, कामना याच्यासारखं दुःख कोणतं नाही. जो कामना रहित असेल, ज्याला कोणतीच अपेक्षा नसेल, जो निर्विकार असेल, जो बालबुद्धी असेल, बालपणासारखं ज्याचं मन हलकं झालं असेल, ना राग, ना लोभ, ना सुख, ना दुःख, ना अपेक्षा, साधं साधं साधं, मी कोणीच नाही, मी करता नाही, मी करविता तर असूच शकत नाही, जे काही घडलं आहे ते आता ईश्वरार्पण झालेलं आहे, अशी बुद्धी तयार करणारा सद्गुरू असेल, ते एक अक्षय सुख आहे. अक्षय सुख आपण आकाशाच्या ब्राह्मणाचं पुन्हा एकदा वाचायचं सगळ्यांनी, की असा जर ब्राह्मण असेल, ब्राह्मण म्हणजे असा जर व्यक्ती असेल की ज्याला मारणं शक्य नाही, तसेच आपण होऊ शकतो. तो हजारो वर्षांपूर्वी झाला, तरीसुद्धा अजूनही ती संधी आपल्याला आहे, कारण आपण मानव देहात आहोत. मानव देहामध्ये आकाशाच्या ब्राह्मणाची संधी, जसं लीलेला सरस्वती देवीचं दर्शन झालं, ते दर्शन झाल्याचा परिणाम काय आहे? ती शांत झाली, ती सुखी झाली आणि तिला सगळं सत्य अवलोकन ती करू शकली. सरस्वतीच्या कृपेने झाली. आणि कोणता शब्द तिने वापरला लीलेनी? माझ्यासारखी सुखी मी, माझ्यासारखी भाग्यवान मी. प्रत्यक्षात तिचा नवरा मरून पडलाय आणि तिचा नवरा मरून पडलेला असताना तिने देवीला प्रार्थना केली की माझा नवऱ्याला शवाला हातही लावायचा नाही, माझा नवरा घेऊन जायचा नाही. म्हणजे किती जडबुद्धी होती तिची, किती देहबुद्धी, भरपूर टोकाची देहबुद्धी होती की मला. पण ती लाडकी होती. जीव आणि शिव एक लाडके असतात, त्यांना शिकवायचं असतं काहीतरी. ते म्हणतात तुझ्या मनाने घेऊ आपण. तिची प्रार्थना खूप होती ना, कष्ट खूप होती, तपश्चर्या खूप होते. त्यामुळे स्वतः सरस्वती देवीने तिला 4 त्रिखंडात फिरवून आणलं. आणि तुझा नवरा आता काय करतोय, मागच्या जन्मी काय करत होता, आता तू तुझी वाट बघतोय का, ह्या सगळ्या गोष्टी तिला सांगितल्या, समजावून सांगितल्या. आणि जसं सत्य लख्खन प्रकाशमय झालं, जसं तिला ते पटलं बुद्धीला, ते प्रत्यक्षात तसं आपल्याही बाबतीत घडतच असतं. आपल्याला सरस्वती सांगत नाही, पण तिने सांगितलेलं जर आपल्याला पटलं तर ती सरस्वतीच आपल्याशी बोलली म्हणायला हरकत नाही. जेव्हा ते सत्य तिला उजेडात आलं, त्याबरोबर तिचा एकच शब्द आहे, कुणाचा? लीलेचा, की माझ्या इतकी भाग्यवान मी. काय कळलं तिला? की सत्य कळलं. नवरा जाणे हे सत्य नाही, प्रत्यक्षात मी कोण आहे हे सत्य कळलंय. नवरा असणे नसणे, संसार असणे नसणे, आनंदी असणे नसणे, हे सगळं माझ्या मान्यावर अवलंबून आहे हे तिला कळलं. हे नवऱ्याबद्दलही विचार सोडा, इतका छोटा विचार आपल्याला करायचा नाही, कारण आपण समर्थांचे शिष्य आहोत, समर्थ सद्गुरू आहेत आपले. त्यामुळे आपल्याला इतका छोटा विचार नाही करायचा आहे. तिचा नवऱ्याबद्दल जे सांगितलं म्हणजे नवरा गेला काय नाही गेला काय असा विचार नाही करायचा आहे. तिला सत्य कळलं, मी कोण आहे, मी याची बायको आहे का, या जन्मीच्या होती तर मागच्या जन्मीचा त्याचा संसार, इथे माझ्याशी 28 वर्ष संसार केलेला व्यक्ती पुन्हा 28 वर्ष झालेला दुसऱ्याच बाईशी आणि दुसऱ्याच लोकांमध्ये रमला आहे. हे स्पष्ट चित्र सरस्वतीने दाखवलं. आणि दाखवल्याबरोबर सूक्ष्म देहाने तिथे गेली आहे, तिथे सगळं स्पष्ट. हे आपल्याला का दिसत नाही असा जर प्रश्न आपल्या मनाला आला तर आपली तपश्चर्या तेवढी आहे का? नाही. पण आपली तपश्चर्या आहे म्हणून हे सगळं आपल्या समोर आलंय, ह्यावरही स्थिर व्हायला हरकत नाही. आपली तपश्चर्या नाही तर सरस्वती नाही, पण सरस्वती देवीची वाणी आणि तिचं ते तत्व अजूनही आहे ना. जशी लीला तसंच आपण भाग्यवान आहे, कारण आपल्यासमोर हे सगळं वाङ्मय आहे.
मग म्हणायचं पुन्हा तिने जसं म्हटलं तसं की माझ्यासारखी भाग्यवान मी. मग आनंदाच्या उकळ्या फुटणार नाही का प्रत्येक जीवाला? प्रत्येक जीवाला आनंदाच्या उकळ्या फुटतील की माझ्यासारखा भाग्यवान मी, माझ्यासारखा दुर्भाग्यशाली मी म्हणून तर दुःख भोगतोय. माझ्यासारखा भाग्यवान मी, कारण सत्य प्रदर्शित करणारे सद्गुरू माझ्यासोबत आहेत आणि ते सत्य सांगणारे या जीवाला फक्त तेच ओळखू शकतात, अन्य कुणीही ओळखू शकत नाही. आणि माझं दुःख आणि सुख त्यांना ओंजळीत टाकलेलं आहे असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा काय होतंय? सांडून अक्षयचे सुख सामर्थ्य इच्छिते ते मूर्ख, कामनेसारखे दुःख आणि काहीच नाही. कामनेसारखं दुःख नाही, ती कामनाच माझी राहणार नाही. असं जे सुख आहे ते सुख आपल्याला सांडून अक्षयचे सुख, हे अक्षय सुख सोडू नका, हे अक्षय सुख सोडू नका. समर्थांची तळमळ आहे. समर्थ म्हणतात अक्षय सुखाचा ठेवा तुमच्या समोर आहे, तो सद्गुरू तुम्हाला देतायत. रामनाम दिलंय, जो कोणता मंत्र दिलाय तो. आता काल आपण जेव्हा निरूपण करत होतो 5वा मारुतीरायांच्या बद्दल जेव्हा बोलत होता, एकाने विचारलं ना की मला म्हणताय रामनामाचे सुख हे आहे, राम मंत्राची ताकद ही आहे, तर आमच्या जे सद्गुरूंनी सांगितलं ते सद्गुरू वेगळं काय सांगणार आहे? नावं बदलतील, फक्त स्वरूप बदलेल, बाकी काय वेगळं सांगणार आहे? आमचे सद्गुरूंनी सांगितलं सोडायचं की काय? असं काहीच नसतं. जे सद्गुरू सांगतात ते अगदी शेवटचं असतं, कारण सद्गुरू तिथे पोहोचलेले असतात. त्यांच्या पुढे आपण, त्यांच्या आधाराने आपण पुढे सरकत असतो. त्यांचं सगळं पुण्य आपल्याला लागत असतं. त्यांचे शब्द जे कानी गुरुमाग कानी पडले असं ऐकायचं. मग ते अक्षय सुखाचा ठेवा आपला होऊ शकतो. ईश्वरे विण जे कामना, आता मला फक्त ईश्वराचं सुख पाहिजे, याच्या व्यतिरिक्त जी काही कामना मनात इच्छा असेल ती खरंच खोटी आहे. इतकं सगळं सुख उपभोगत असताना मला फक्त ईश्वर प्राप्ती करायची आहे, हे सुख खरं सुख आहे. मग असं असेल ते बाकीचे सगळे सुख त्या कामना आहेत. ईश्वर प्राप्तीची कामना नाही. मला आनंदी व्हायचं आहे. ईश्वर प्राप्तीची कामना म्हणजे कोणती कामना आहे? आता ते कळायला पाहिजे ना आपल्याला. ईश्वर प्राप्तीची कामना म्हणजे प्रत्यक्ष चतुर्भुज ईश्वर तर प्रसन्न होत नाही, जशी सरस्वती प्रसन्न झाली नाही. पण ईश्वराचा गुण आहे सच्चिदानंद आनंद, सच्चिदानंद रूपाय. ते सतत हसत असतात, सतत शांत असतात, सतत समाधानी असतात, सतत आनंदी असतात. तोच गुण म्हणजे जर आपल्यामध्ये आला तर सद्गुरू त्याचंच रूप आपण अनुभवलं असं म्हणायचं ना. मग हे त्याच्या व्यतिरिक्त जर मला दुःख येत असेल तर ते सद्गुरूंची कृपा नाही. कारण सद्गुरूंची कृपा म्हणजे दुःख जाणवतच नाही. असलं काय नसलं काय, आनंदात स्थिर समाधानी, शीतोष्ण सुख दुःखेषु, हे परमेश्वराचं रूप आहे जे आपल्याजवळ अजूनही आहे. कलियुगात सुद्धा अजून सुद्धा आपण आनंदी होऊ शकतो. हे आहे ते. बाकीच्या सगळ्या कामना आहे. ईश्वर इच्छा फक्त एक खरी कामना आहे, जे प्रत्येक जीवाचं अंतिम ध्येय आहे. तेणेची गुणनाना यातना पावती होती पतना वरपडे प्राणी. ह्याच्या व्यतिरिक्त जे काही केलं असेल, या व्यतिरिक्त जी काही कामना आपण करत असू त्यामध्ये अडकलेला प्राणी असं समजायचं. आणि ह्यातून सुटायचं असेल, आहे त्या ठिकाणी आहे तसं, याच्याहून सहज काय असू शकतं? स्त्री असो, पुरुष असो, गरीब असो, श्रीमंत असो, उंच असो, ठेंगणा असो, गोरा असो, काळा असो, कोणीही असो, या जगातला, या देशातला असो, त्या देशातला असो, कोणीही असो, तो आहे त्या ठिकाणी स्थिर होऊ शकतो. मागच्या जन्मी माझं की नाही ज्ञान कमी पडतंय, माझी की नाही परंपरा असं काही नसतं. आहे त्या, इट इज बेटर लेट दॅन नेवर. कधीच न करण्यापेक्षा उशीर झालेला परवडतो, असा मनात विचार करून आहे त्या ठिकाणी सुरुवात केली तरी आपल्याला आनंद मिळतो. ह्याचा अनुभव घेणारे कितीतरी लोक आहे. मी आहे तशी मी स्वीकारते स्वतःला आणि आजपासून माझा वेगळा दिवस सुरू झाला. इतकं सुख, इतकं सहजता देणारं आपलं जीवन आहे. समजत नाही, हाच एक मोठा प्रश्न आहे. ईश्वरे विणा होता शरीरासी अंत. आता शरीराचा अंत झाला, सामर्थ्यही निघून जातं. कोणत्याही प्रकारचं सामर्थ्य असलं शरीरात, कोणत्याही प्रकारचं, कोणाची शक्ती शारीरिक असतं, कोणाचं बौद्धिक बल असतं, कोणाचं आर्थिक बल असतं ना सामर्थ्य. कोणाचे कलाकार असतात, नाव राहतं, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. आता अति टोकावर जेव्हा जातो तेव्हा नाव राहतं. सर्वसाधारण आपलं नावसुद्धा राहत नाही. 2-3 वर्ष फोटो दिसतील, तिसऱ्या वर्षी हळूहळू कमी होऊन जातील, जागा पुरणार नाही. त्यामुळे आपला जर अंत झाला शरीराचा तर आपलं सामर्थ्य त्याच्यासोबत निघून जातं. कितीतरी वर्ष, कोणाचं 10 वर्ष टिकेल, कोणाचं 20 वर्ष टिकेल, पण जगराहाटी तर वर्षानुवर्ष सुरू राहते. तिथे आपला काय राहणार आहे अंत? शरीराच्या संबंधित जे काही असेल ते सगळं संपणार आहे. तो पैसा असो, ती बुद्धी असो,
ते कला असो, काहीही असो, शरीराने जे काही मिळवलं आहे ते सगळं सामर्थ्य निघून जातं. याच्याहून डोळे उघडणारं वाक्य काय असेल? जेही काही तुमचं आहे ते सगळं निघून जातं. माणसाचं सामर्थ्य मिळवलेलं, शरीराने देहाने मिळवलेलं सामर्थ्य. किती लोकांची नावं असतात, किती प्रसिद्धी असते. काही लोकांची जास्त वेळ टिकते कारण ते अतिशय वरच्या पदाला, उदाहरणार्थ लता मंगेशकर आहे, असे लोक जे असतात त्यांचं अगदी जब तक सूरज चांद रहेगा आणि मग लता तेरा नाम रहेगा असं आपण म्हणतो. पण आपण सगळ्यांना कसं शक्य आहे ते? तिथं सरस्वतीचाच अवतार आहे. जसं शिवाजी महाराजांना आपण अवतार म्हणतो, समर्थांना अवतार म्हणतो, आपल्या सद्गुरूंना अवतार म्हणतो. हे अवतारी लोक आहेत सगळे. त्यामुळे त्यांचं नाव राहणं वेगळी गोष्ट आहे, कारण ते मनामनात बसलेले आहेत. असं प्रत्येक जीवाचं होत नाही. जे काही शरीराने मिळवलं ते सगळं समाप्त होत असतं. जे काही शरीराने मिळवलं ते सगळं समाप्त होत असतं. ते सेखी अंतरला भगवंत कामना गुणे. त्यामुळे काय होत आहे? त्या कामनेसाठी पूर्ण आयुष्य घालवलं, 99 वर्ष आयुष्य त्या कामना पूर्ण करण्यासाठी, ती कला जपण्यासाठी, तो पैसा मिळवण्यासाठी, ती माणसं जपण्यासाठी घालवलं आणि भगवंत अंतरला तर काय फायदा? भगवंत मिळाला आणि बाकी काही मिळालं नाही तरी चालेल अशी जेव्हा भक्ताची भावना असते तो उद्धरला. तो त्याच्या दृष्टीने उद्धरला, तो भगवंताच्या जवळ गेला आणि ते अक्षय सुख त्याला मिळालं की ज्या ठिकाणी जिथून मी आलो तिथे मी पोचलो. ते म्हणतात ना, लागा चुनरी में दाग. आलो, इतकं छान स्वच्छ चुनरी, सगळं चांगलं व्यवस्थित कापड, आणि त्याला डाग लावून जर आपण गेलो, भगवंतसुद्धा घेणार नाही. पण भगवंताचं झालो तर तो डाग कुठे राहणार आहे? जगलो, भोगलं सगळं काही, पण भगवंताच्या इच्छेने भोगलं. हे सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान अक्षय सुख देणार आहे. अन्यथा सगळं आपण भ्रमात जगतोय असा अर्थ आहे. खरंच भ्रमात जगतोय. समर्थांचे शब्द मनात पटवून 2 गोष्टी, माझ्यासारखी भाग्यवान मीच आणि मी भ्रमात जगते, ह्या 2 गोष्टी जर एखाद्या शिष्याने मग म्हटल्या तर या सगळ्या गोष्टी आपल्याला स्पष्ट जाणवू शकतात. मग आपल्याला शरीराशी अंत सामर्थ्य निघून जातं. किती विचार केला आहे की सगळ्या सामर्थ्य निघून गेलं आहे. मग निघून गेल्यावर सेखी अंतरला भगवंत कामना गुणे. कामनांमुळे भगवंताला जर अंतर दिल्या गेलं तर आपण काय मिळवलं? खूप खूप दुःख आहे, खूप खूप दुःख आयुष्यभर भोगलं आणि शेवटी जर सुख मिळालं तर आपण दुःख विसरतोच की नाही? तसं आयुष्यभर सुख आहे आणि जाताना जर आपलं दुःख झालं, तटतट यातना झाल्या, जाताना सोहळा, तर तो पुन्हा दुःखाचंच मूळ ठरेल ना. या सगळ्या गोष्टी समर्थांना अगदी स्पष्ट सांगायच्या आहेत की एक क्षणाचं दुःख आयुष्यभराच्या सुखाला अगदी माती कालवल्यासारखं करतं. इतकं आयुष्यभर सुखी माणूस शेवटी जर कोणत्या रोगाने दुःखी झाला, शेवटी जर अपमानाने दुःखी झाला, काहीही कारणाने दुःखी झाला, तर उत्तम आयुष्य भोगलेला सुद्धा दुःखातच जातो. आणि आयुष्य दुःखात असेल आणि शेवटी सुखाचे क्षण आले तर सुख भोगतोच ना. शेवट गोड व्हायला पाहिजे, आणि शेवट गोड व्हायचा असेल तर सुरुवातीपासून आपल्याला गोडची सवय करावी लागेल, आणि सवय केल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी घडणार नाही. त्यामुळे सेखी अंतरला भगवंत कामना गुणे. कामनांमध्ये जर रमलो तर आतमध्ये असलेला भगवंत आपण अंतरतो आपण ज्याच्यासाठी आपला जन्म नाही. आपला जन्म त्याला जवळ करण्यासाठी आणि शब्दांचं अंतर मिटवण्यासाठी, सद्गुरूंच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी आणि तिथून भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. म्हणून निक्काम विचारो. म्हणून कोणताही विचार करायचा, हा करायचा, फक्त चांगला चांगला विचार करायचा. त्यांचे ग्रंथ वाचायचे. वाचत असताना ही उपासना म्हणून वाचायचंच नाही. हा जो ग्रंथ आहे ना, हा सगळा अनुभवाचा ग्रंथ आहे. अनुभव जर त्या व्यक्तीला नसेल तर तो ग्रंथ वाचूनही शेवटी रावणाची अवस्था आहे. तो रामासमोर झुकला नाही, हा स्वतःच्या हृदयासमोर झुकत नाही. हृदय म्हणतंय, अरे बाबा देवाची उपासना कर आणि देवाची भक्ती कर. 18 पुराणं लिहिले. व्यासांची गोष्ट, इतके सगळ्या ज्ञानांवर, त्यांच्या ज्ञानात जे काही जगामध्ये आहे ते त्यांचं उच्चिष्ट आहे. व्यासांचं जे काही जगामध्ये ज्ञान आहे ते सगळं उरलेलं आहे. जे व्यासांना माहिती नाही असं जगात ज्ञान नाही. तरी सद्गुरूंची फेरी आली. नारद आले समोर आणि त्यांना सांगितलं, कसली तळमळ आहे, किती ज्ञान आहे, किती वाटलं आहे, परोपकार केला आहे, इतके पुराणं लिहिले, परोपकार केला, वाईट काय केलं आहे? परोपकार आंतरसुख नाही ना. आंतरिक समाधान जर नसेल, आणि ते ज्ञानी असल्यामुळे, रावण नसल्यामुळे त्यांना ते समजलं की हे याच्यात काही खरं नाही. हे दिलंय आपण, पण माझं कार्य पूर्ण झालेलं नाही. कारण माझा जन्म
भगवत प्राप्तीसाठी आहे, माझा जन्म समाधान मिळवण्यासाठी आहे, माझा जन्म आनंद प्राप्तीसाठी आहे. हे त्यांना कळलं असल्यामुळे बरोबर सद्गुरू समोर आले आणि सद्गुरूंनी सांगितलं, तू भगवंतांच्या लीलाचं वर्णन केलंच नाही आहे, तू सगळं ज्ञान म्हणून सांगितलं आहे. स्वतःच्या बुद्धीचा अहंकार असू शकतो, इतकं जे ज्ञान लोकांना दिलंय, किती ज्ञानी आहे तू, कौतुक खूप केलंय, पण हा सगळा अहंकारामध्ये परावर्तित होऊ शकतं. म्हणून तुझ्या आतल्या आत्म्याला तळमळ लागली आहे का, तुला उदास वाटतंय. आपल्याला उदास वाटतं ना कधी कधी, सगळं काम करून सुद्धा उदास वाटतं, कारण अंतरात्मा आपल्याला चुकीचं दाखवतो. हे सगळं केलंय पण मी खुश नाही. मग तसं त्यांचं झालं. इतकं केल्यानंतर अंतरात्मा म्हणतोय तुला पाहिजे ते सुख नाही. बरोबर सद्गुरूंनी डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, भगवंतांच्या लीलांचं वर्णन कर. आणि भागवत ग्रंथ झाला. भागवत ग्रंथ झाल्याबरोबर त्यांना शांती मिळाली, त्यांना जे पाहिजे होतं ते सुख मिळालं. कारण शरणागतीचा ग्रंथ आहे भागवत, ज्ञानाचा नाही, भक्तीचा आहे. भक्तिरसपूर्ण, जसा दासबोध आहे. येथ सांगितला भक्ती मार्ग. भक्तीमध्ये जे गोडवा आहे, जे शरणागतीमध्ये गोडवा आहे, तो ज्ञानात नाही. ज्ञानामध्ये बुद्धीचं प्राधान्य आहे आणि शरणागतीमध्ये हृदयाचं प्राधान्य आहे. त्याच्या हृदय तेव्हाच शांत होतं जेव्हा ते शरण जातं. कुणाला? आपल्यापेक्षा मोठ्या अगदी अनंत कोटी ब्रह्मांडाला जेव्हा ते शरण जातं तेव्हा त्याला शांती मिळते. काय भाव ते मजला जीवका व्याकुळ होतो, आनंदाचा शोध घेतसे पुन्हा पुन्हा तळमळतो. इतक्या छान त्याच्या हृदयाला जपणाऱ्या गोष्टी असतात की हृदयाला त्याच गोष्टी आवडतात ज्या भगवंताच्या संबंधित असतात. म्हणून निकाम विचारू, दृढबुद्धीचा निर्धारू, तोची सद्गुरू पहिलं पारे पाववी भवाचा. हे भवसागर जे पार करायचं आहे तो फक्त सद्गुरू आंतरसुख देतो. आणि आतून निघालेलं जे सुख आहे ते बाहेरच्या गोष्टींनी कधीही विरघळत नाही. आतूनच आनंद आहे एखाद्या व्यक्तीला. जसं मगाशी आपण पती पत्नीचा विषय घेतला की पत्नीला आतूनच आनंद असेल पतीला खुश करण्याचा, तर दुसरं कोणीही तिला डावलू शकत नाही. कुणीही तिला असं म्हणू शकत नाही की तू याच्यात कशी काय सुखी आहे. तो तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. तसं मी जर भगवंताच्या बाबतीत स्थिर आहे, सद्गुरूंची कृपा आहे, तर इतर कोणतीही गोष्ट बाधक ठरू शकत नाही. कधीही ती गोष्ट बाधक ठरू शकत नाही. दृढबुद्धीचा निर्धारू. मग बुद्धी म्हणते का आपली, हो दृढबुद्धीचा निर्धारूवर 1 तासाचं प्रवचन होईल. दृढबुद्धीचा निर्धारू. आपली बुद्धिस्त ऐकत नाही. मुख्य गोष्ट तर तीच आहे. इतकी हुशार आहे, इतकी इंटेलिजंट, इतकी ब्रिलियंट आहे मी, इतकं ज्ञान आहे मला, इतकी समज आहे मला, लहानपणापासून इतकं समजतं मला. आणि मुक्त मला नाही, कुणालाच समजत नाही ते मला समजतं. ही जी बुद्धी आहे ना, तिचा निर्धार शरणागतीसाठी व्हायला तयार नसतं. काहीही झालं तरी मला शरण जायचं नाही, कारण मला सगळं समजतं. भगवंताची महिमाच समजत नाही ज्यांना, मग हा दृढबुद्धीचा निर्धारू व्यक्तीने केल्यावर काय सुख मिळतं ते केल्याशिवाय कसं मिळेल. ती बुद्धी शरण नेल्याशिवाय ते सुख कसं मिळेल. आणि ज्याला मिळतं त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघायचे. ज्यांना ते सुख मिळतं, जे तुकाराम महाराजांना मिळालं, जे ज्ञानेश्वरांना मिळालं, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, रामांच्या चेहऱ्यावरचे भाव, हनुमंतांच्या चेहऱ्यावरचे भाव, कृष्णाच्या चेहऱ्यावरचे मिश्किल भाव, हे सगळे कशामुळे? या मायेत ते अडकतच नाही. मायेमध्ये कितीही त्रास झाला तरी त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित ढळत नाही. आणि हे सोपं नाही. बुद्धी स्थिर असल्याशिवाय चेहऱ्यावरचं स्मित स्थिर राहू शकत नाही. चेहऱ्यावरचं खोटं हास्य आपल्याला समजत नाही का? जर त्यांना आनंद असेल, 24 तास आनंदात असेल, तर समजून जायचं ते अक्षय सुखाचा ठेवा त्यांना सापडला. असं मिळू शकतं म्हणतात. समर्थ म्हणतात हे सुख मिळू शकतं. म्हणून दृढबुद्धीचा निर्धार करा. आता आपल्याला जरी नाही मिळालं लवकर, अजून आपली साधना पूर्ण नसेल झाली, तर या शब्दावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? आत्तापर्यंत कितीतरी गोष्टींवर विश्वास ठेवला. सातारकर नेहमी म्हणायचे, बाबा महाराज सातारकर, किती लोकांवर विश्वास ठेवला, आपल्या स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवला, आपल्या पैशावर विश्वास ठेवला, आपल्या स्वतःला किती लोकांवर आपण विश्वास ठेवला. राहिले का ते आपले झाले का ते? मग आता निदान एकदा आपल्या हृदयावर तर ठेवून बघू. हृदयाला किती आनंद मिळतो, हृदयाला किती आराम मिळतो, विश्राम मिळतो. एकदम आनंदाचा सागर मिळाल्यानंतर हृदयाला इतकं शांत वाटतं. तो म्हणतो, बाबा मीच तुझ्या पाठीशी राहतो आता.
आता तुला काही धक्का लागू देत नाही. शॉक ॲब्सॉर्बर मीच बनतो. तुला झालेलं दुःख मी सहन करतो. तुला काही त्रास होऊ देत नाही असं आपल्या हृदयाची ग्वाही देतात असे म्हणतात लोक, ज्यांना ते सुख मिळालं आहे. मग त्या सुखाच्या मार्गाने आपण जायला काय हरकत आहे? आपली बुद्धी दृढ करायला काय हरकत आहे असं म्हणायचं. आपली बुद्धी त्या ठिकाणी स्थिर करायला हरकत काय आहे? हरकत आहे पुन्हा आपली बुद्धीच घेत असते, दुसरं कुणी घेत नाही. ठरवलं आहे मला या मार्गाने जायचं आहे, इतर कुणी काही म्हटलं तरी मला जायचं आहे, त्याचं मी तसंही कधी ऐकत नसते. आपली बुद्धी ऐकत नाही हा फक्त प्रश्न असतो. समर्थ म्हणतात दृढ बुद्धीचा निर्धार आपण करायचा. आपल्याला या मार्गाने जायचं आहे. तोची सद्गुरू पहिलं पारू पाववी भवाचा. हा भवसागर पार करणार आहे. आता असं जेव्हा वाचलं पहिल्यांदा तर सगळ्यात पहिल्यांदा ते चित्र डोळ्यासमोर आलं की पाण्यामध्ये लोक बुडते हे जन पाहावे ना डोळा. पाण्यामध्ये बुडतायत आणि वरून सद्गुरू आपल्याला हात देत आहेत की बाकीच्यांना मी काही करू शकत नाही, पण निदान तुझा हात तर मी धरू शकतो. जे माझी प्रार्थना करतील, जे शरण येतील, त्या सगळ्यांना धरायला मी समर्थ आहे. आपली आई फक्त आपल्या मुलाला वाचवू शकते आणि तेही वाचवू शकते, त्यालासुद्धा मर्यादा आहे. इच्छा खूप असते, पण ती स्वतःच जर नसेल तर आपल्या मुलाला काय वाचवणार आहे? कारण तिला शरीराला मर्यादा आहे, तिच्या तत्वाला मर्यादा नाही. वरून ती आशीर्वादच देत असते, पण मर्यादित आहे सगळं. सद्गुरू अमर्याद आहे. प्रत्येक जीवाच्या आधी होते, आता आहे, नंतर राहणार आहे. एवढं सगळं माहिती असताना, जीवाला वाचवणार आहे हे माहिती असताना, ते केवठाची कथा वाचली, डोळ्यातून पाणी थांबत नाही. इथे ठेवू तिथे ठेवू, कसं करू, कशी पूजा करू यांची समजत नाही, कारण आराध्य समोर आहे. मग अशा प्रकारचा अनुभव आपण का नाही घेत? अक्षय सुखाचा ठेवा भगवंतांनी आपल्या प्रत्येक जीवासाठी ठेवलेला आहे, कारण तू माझा आहे हे जेव्हा म्हणतो तेव्हा दृढबुद्धीचा निर्धार तोची सद्गुरू पहिलं पारू पाववी भवाचा. भवसागर पार करणार आहे. बसले तर राम राया ही गोड भजनं म्हणून तरीही आपल्या जीवाला म्हणताना सुद्धा भजन करताना आपल्याला समाधान वाटतं. अरे किती गोड आहे ही रामनाम नौका. लागलीच बुद्धी म्हणते काय अर्थ नाही की त्यांना तरी पाव केलं की त्यांची तपश्चर्या असेल, आपल्याला थोडी नेणार आहे. आपण की चांगला भक्त असेल तो म्हणे आमची काही एवढी तपश्चर्या नाही, आम्ही पापी, आम्ही खूप चुका केल्या, हे विचार बुद्धीच देते. प्रत्यक्षामध्ये रामचंद्र म्हणतात प्रत्येकाचा मी आहे. कितीही चुकले, वाल्याचा वाल्मिकी नाही का झाला, इतके चुकलेले लोकांचा मी आहे. मग तुम्ही स्वतःला कमी का लेखता? म्हणून पहिल्यांदा आपण स्वतःला क्षमा करणं शिकलं पाहिजे. चुकलं ना चुकलं, आता नाही चुकणार, कारण सद्गुरू पाठीशी आहे. म्हणजे नाविक रामराया म्हणत असताना डोळ्यात पाणी आलं, तर माझा तो नक्की करणारच आहे भवपार मला. हा जो दृढ निश्चय भक्ताचा झाल्यावर मग बघा कसे चमत्कार घडतात असं समर्थ म्हणतात. आहे त्या ठिकाणी म्हणून निक्काम विचारू दृढबुद्धीचा निर्धारू तोची सद्गुरू पहिलं पारू पाववी भवाचा. भवसागर पार. ते उदाहरण मागच्या वेळेस जेव्हा सांगितलं त्या बाईंनी मला म्हटलं मला कृष्णाची इतकी आस लागली आहे, महानुभावी आहेत त्या, इतकी कृष्णाची आस लागली. माझ्या घरी सद्गुरू आले आणि त्यांनी सांगितलं की तू हे कर. केल्याबरोबर मला प्रत्यक्ष कृष्ण दिसायला किती भावना महत्त्वाची आहे. आणि आत्ता आपण बघतोय अशी उदाहरणं आहेत ही सगळी. आणि ह्या देह मला मध्ये येतोय असं वाटतंय, कारण या देहामुळे मी त्याला बघू शकत नाही. म्हणजे संसार केला, मुक्त झाली ना ती बाई. जेव्हा मुक्ती मनानी होते, मनानी तिला वाटायला लागलं की हा देह, आणि आपल्याला देहाचीच इतकी चिंता असते जेव्हा साधे असतो. जेव्हा सद्गुरूंची कृपा, हा देह कसा, गेल्यानंतर कसं, माझ्या मुलाचं कसं, माझं कसं, ह्यांचं कसं, त्यांचं कसं, जसं काही संसारच मी सांभाळते आहे सगळ्यांचा. असून तरी काय करू शकतोय, तर नसून काय अडणार आहे. हे देहाबद्दलची आसक्ती संपतच नाही, कुणाचीच नाही. ती म्हणते हा देह माझ्यामध्ये येतोय, देह माझ्यामध्ये येतोय. या देहामुळे मी कृष्णापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण या देहाची जी दृष्टी आहे त्या दृष्टीत मला भगवंत दिसत नाही, पण हृदयात आहे. त्याची भेट घ्यायची असेल तर एकदाच आम्ही देह सोडणार आणि प्रत्यक्ष तो मला घ्यायला येणार आणि मी त्याच्यासोबत जाणार. ही दृढ निश्चय असल्यामुळे मी तर म्हणते या क्षणी ती मुक्त आहे. याच क्षणी केव्हा मरण येईल ते येईल, पण नेणार कृष्ण आहे ना तिला. शेवटी कृष्ण नेणार ही भावना किती मुक्त करणारी आहे. ताबडतोब तिच्या पायावर डोकं ठेवलंय मी. अरे म्हणलं अशी बुद्धी मला झाली पाहिजे, केव्हा एकदा या आसक्तीतून मी सुटेन. असे सद्गुरू सतत आपल्याला कोणते ना कोणते उदाहरणं देत असतात की जेणेकरून सोडा या गोष्टींना. हे खूपच छान आहे. किती रमायचं, पण किती रमायचं. सुंदर बगीचा आहे, किती सुंदर बगीचा, किती वेळ रमू शकतो आपण त्या ठिकाणी. अतिशय सुंदर संसार आहे, मूल आहे, बाळ आहे, सगळं आहे, पैसा आहे, मुख्य म्हणजे बुद्धी आहे, पण किती वेळ रमणार आहे. संध्याकाळ झाली की स्वतःच्या घरी जायचं आहे ना आपल्याला.
ही गोष्ट जर लक्षात ठेवलं तर पाववी भवाचा भवसागर पार होऊन बरोबर भगवंताच्या मांडीवर बसू. भगवंत म्हणतो आ करून बसलाय, मी गिळायला बसलोय. जगाचा अंत झाला तरी माझे भक्त जाणार नाही. जगाचा अंत, इथे तर आपला अंत झाल्यावर आपल्याला भीती वाटते की काय होईल. या देहाबद्दल बोलतच नाही आहेत ते. तुझी इच्छा माझ्यामध्ये आहे ना, मी तुला भव पार करतो. इतकं सुंदर तत्वज्ञान, गोड वाटतंय ना ऐकायला. कशाला पुढे गेलं पाहिजे आणि कशाला मागे गेलं पाहिजे, आहे त्यात आनंद आहे. इतका आनंद आहे की सांगणारे सद्गुरू माझ्या पाठीशी आहे. मुख्य सद्गुरूचे लक्षणं, आधी पाहिजे विमळ ज्ञान. आता हे जे ज्ञान आहे, म्हणजे मी तर म्हणते प्रत्येक शब्दावर 1-1 तासाचं निरूपण व्हायला पाहिजे. तर कुठे घाई करणार आहे ग्रंथ संपवायचा. ग्रंथ संपवण्याची घाई करणे योग्य नाही. शब्द त्याचं फोडायचं आहे अंतर. आपण जे सांगतोय ना, त्या सांगण्यातून सुद्धा अर्थ किती अनेक निघतात. हाच समाज पुन्हा सांगितला वेगळा निघेल अर्थ. अर्थ निघतच राहतात. आम्ही इंग्लिशमध्ये जेव्हा लिटरेचरमध्ये MA केलं तेव्हा ज्युलियस सीझरची जी गोष्ट, ते म्हणे समजत नाही समजणार. खूप ज्ञान पाहिजे तर ती गोष्ट समजते. त्यांच्याजवळ जर ते ज्ञान आहे तर आमचं कोणाला समजतंय. आमच्याजवळचं जे ज्ञान आहे ते ज्युलियस सीझरला, तिथून आमच्या इथूनच ज्युलियस सीझरनी घेतलं आहे ना इंग्लिश लोकांनी. हे आपल्याला समजायला पाहिजे. हे विमळ ज्ञान आहे. त्यांच्यामध्ये ती कला आहे, नाही असं नाही, पण आली आहे कुठून. मूळ पुरुष कोण आहे, बाकी सगळी प्रकृती, ते परदेश असो की आपलं देश असो, खेडं असो, गरीब असो, कोणी असो, एक पुरुष आणि बाकी सगळी प्रकृती. माणूस, स्त्री, बाई, जे काय आहे, पशु पक्षी प्राणी सगळे एकत्र आहे. फक्त एक पुरुषाची ही सगळी लीला आहे. मग ते कोणता परदेश आला ना, आपण हे विमळ ज्ञान आहे. विमळ ज्ञानाचा समाज पुढे खूप मोठा आहे. समर्थांनी ज्ञानाच्या रूपात सांगितलेला. आपल्याला एवढं जरी कळलं आता की एकच फक्त पुरुष चालवणारा आणि बाकी सगळे प्रकृती आहे. आपण प्रकृती आहे आणि प्रकृती एकटीच आहे. पुरुष जर नसेल तर प्रकृतीला काय महत्त्व आहे. आता या स्त्रीवाद्यांना हे पटणार नाही, पण प्रत्यक्षात पुरुषाच्या स्त्रीला आणि स्त्रीच्या पुरुषाला महत्त्वच नाही. दोन्ही एकाच गोष्टीची 2 बाजू आहेत, पण एकच पुरुष आहे, तो म्हणजे विमळ ज्ञान सांगणारा, तो आपला परमात्मा. ज्याला कोणाला मानत असो तो. आपण दासबोध वाचतोय, अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपती, म्हणून आपण जानकीपती रामाबद्दल बोलतोय. अन्यथा कोणी विष्णू, कोणी शिव, कोणी ब्रह्म, जे काही मानत असेल, आपले विठोबा, हे सगळे तेच आहे. विमळ ज्ञान तेवढंच, पुरुष तो. मुख्य सद्गुरूचे लक्षण, अरे बापरे उशीर झाला. मुख्य सद्गुरूचे लक्षण, आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती श्रीराम. याही वरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचार्य निर्मळ, स्वधर्मविषयी श्रीराम. याही वरी अध्यात्म श्रवण, हरिकथा निरूपण, तेथे परमार्थ विवरण निरंतर श्रीराम. जेथे सारासार विचार, तेथे होय जगदोद्धार, नवविधा भक्तीचा आधार, बहुत जनासी श्रीराम. म्हणून नवविधा भजन, तेथे प्रतिष्ठले साधन. हे सद्गुरूंचे लक्षण, श्रोती ओळखावे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय